रावेर तालुक्यातील वाघोड गावात भक्ती, नामस्मरण आणि हरिनामाच्या गजरात संपन्न झालेल्या श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज भव्य दिंडी सोहळ्याने झाली आहे। धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त आयोजित या धार्मिक महोत्सवात हजारो भाविक सहभागी झाले होते। धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्त रावेर तालुक्यातील वाघोड गावात श्री कुंवर स्वामी महाराजांचे भक्त परमपूज्य जोगडताई महाराज यांच्या प्रेरणेने वाघोड भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्यात कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण दीपक महाराज निंभोरा सीम यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथेचे रसाळ वाचन करण्यात आले। सप्ताह काळात दररोज काकडा आरती, हरिपाठ, भागवत कथा, रात्री श्री हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले। या सप्ताहात राज्यातील विविध नामवंत कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून भाविकांना मंत्रमुग्ध केले। बुधवारी सकाळी मुक्ताई संस्थान येथील हबप रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याचे कीर्तन मोठ्या भक्तिभावात पार पडले। काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी नगर भोजनाचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला। सायंकाळी गावातील मुख्य मार्गावरून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला। या दिंडीत पुरुष, महिला, युवक आणि लहान मुले हातात टाळ घेऊन हरिनामाचा जयघोष करत सहभागी झाले। महिला मंडळींनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीची शोभा अधिक खुलवली। दिंडी सोहळ्यानंतर कथा मंडपात भारुडाचा कार्यक्रम पार पडला आणि या संगीतमय भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली। या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वाघोड समस्त भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याने श्रीमद भागवत कथा आणि हरिनाम सप्ताहाची सांगता झाली आहे। वाघोड गावात पुन्हा एकदा भक्ती, एकता आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळालाय।